आणि एक महत्त्वाची बातमी आहे, परळीमध्ये आमदार धनंजय मुंडे यांनी भूमिपूजन करत मराठा भवनसाठी 28 गुंठे जमीन दिली होती। मात्र या जमिनीवरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे। बीड जिल्हाधिकाऱ्यांना जमिनीची सर्व कागदपत्र आणि निवेदन देऊन जमीन आपल्या मालकीची असून त्यावर बेकायदेशीर ताबा घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे आणि यामुळे आमदार धनंजय मुंडे यांच्यासह नगराध्यक्ष पद्मश्री धर्माधिकारी मुख्याधिकारी पोपट निगल यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। श्री दत्त देवस्थान संस्थांच्या मालकीच्या 28 गुंठे इनामी जमिनीचा बेकायदेशीर ताबा मराठा भवनसाठी दिल्यावरून हा वाद निर्माण झाला आहे। दरम्यान कारवाई झाली नाही तर हायकोर्टात जाण्याचा आणि रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। धर्माधिकारी यांची जागा त्या ठिकाणी नाहीये, परंतु ही दत्तात्रय देवस्थान मंदिरची जागा आहे त्या गट नंबर 413 ती एकूण 3 हेक्टर 28 गुंठे एवढी जमीन आहे। 32 गुंठे तर उर्वरित 28 गुंठे फक्त मराठा भवनसाठी त्यांनी दिली आणि उर्वरित 3 हेक्टर म्हणजे जवळपास 7.5 आणि ते म्हणजे 7.5 जवळपास 8 एकर जमीन ही परळी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांचे पती व विद्यमान नगरसेवक व तसेच माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी आणि त्यांनी बेकायदेशीर या ठिकाणी त्या जमिनीचा ताबा घेतलेला असल्यामुळं आलं लक्षात हे प्रकरण दडपण्यासाठी आम्ही त्यांच्यावरती या ठिकाणी कारवाई करण्यासाठी कलेक्टरकडे यांच्याकडे आलो होतो। आणि आजही जर आपण या ठिकाणी तिथं जाऊन बघितलं तर ही संपूर्ण जमीन नाथ प्रतिष्ठान म्हणजे धनंजय मुंडे व बाजीराव धर्माधिकारी नगराध्यक्षांचे पती यांनी त्या जमिनीवर दत्तात्रय देवस्थानच्या जमिनीवर त्यांनी बेकायदेशीर ताबा केलेला आहे।